कुठल्याही कारणानं ती घरून निघून गेली तरी बेपत्ता आणि किडनॅपिंग अशा प्रकारचाच गुन्हा आपल्याला दाखल करावा लागतो, दुसरा गुन्हा दाखल करता येत नाही। तर आपण जर बघितलं तर 2021 पासून 26 पर्यंत बेपत्ता झालेल्या महिला 2,34,811, त्यापैकी शोध लागल्या आणि आपल्या घरी पोहोचलेल्या महिला 2,17,758, म्हणजे 93% महिला यातल्या या घरी पोहोचल्यात। आणि हे जे 21 ते 26 सांगतोय, 25 आणि 26च्या 27-28 पर्यंत येतातच, सापडतातच। फारच कमी अशा होतात की ज्या आपल्याला सापडत नाहीत। आणि यातही आपण जर बघितलं तर विशेषतः 23 ते 26च्या काळातलं विश्लेषण आपण केलं की कारण काय असतात। आता मुलींच्या बाबतीत सर्वात मोठं कारण आहे प्रेम प्रकरण। 46.32% केसेस मुलींच्या निघून जाण्याच्या किंवा या बेपत्ताच्या या प्रेम प्रकरणात नाहीत। 20% कौटुंबिक वादात नाहीत। 2.81% मानसिक तणावात नाहीत। बाकी मग छोटे छोटे आहेत। आणि अपहरणाच्या ज्या केसेस आहेत एकूण या सगळ्या याच्यात त्या केवळ 5.25% आहेत, ओन्ली 5.25%। मुलांच्या बाबतीत कारणं थोडी वेगळी आहेत। प्रेम प्रकरणं 9.12% आहे आणि कौटुंबिक वाद ह्या 32% आहे मुलांच्या बाबतीत। आणि मग बाकी सगळे आहेत। मुलांच्या बाबतीत अपहरण 4.47% आहे। आणि म्हणून आपण जर बघितलं तर कदाचित ही आकडेवारी मिसलीडिंग वाटते। आता जर एखाद्याला सांगितलं की 3 वर्षामध्ये 2 लाखाच्या वर अपहरण झालं किंवा त्या ठिकाणी बेपत्ता झाल्या तर असं वाटतं काय चाललंय। पण ज्यावेळेस परत येण्याचा रेट आपण बघतो त्यावेळी लक्षात येतं की दुर्दैवाने समाजामधल्या अडचणी आहेत ज्या आपल्याला समजून घ्याव्या लागतील। समाजामधले हे प्रॉब्लेम्स आपल्याला समजून घ्यावे लागतील। आज ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून 43,591 बालकांचा शोध हा आपल्या पोलिसांनी या ठिकाणी लावला आणि त्यांना घरी नेलाय, घरापर्यंत पोहोचवलेलं आहे। या ठिकाणी आपण फास्ट ट्रॅकच्या संदर्भात देखील अनेक विषय मांडले। खरं म्हणजे नरसापूरच्या घटनेचा तर आपण उल्लेख केलाच। 59 दिवसात तिहेरी फाशीची शिक्षा, पण हेच बेंचमार्क आपल्याला करायचं आहे। आणि मुळामध्ये मी जसं सांगितलं की पोलीस आपला तपास पूर्ण करून चार्जशीट दाखल करू शकतात, पण त्याच्यानंतरचं काम हे मात्र ज्युडिशियरीचं आहे। नवीन कायद्याने एक सोय केली आहे की आता ज्युडिशियरी पूर्वीप्रमाणे तारखावर तारखा ज्या मागता यायच्या त्या आता मागता येत नाहीत। 2 तारखांपेक्षा जास्त ॲडजमेंटच आता मागता येत नाही। आणि मुळामध्ये अनेक फास्ट ट्रॅक कोर्ट अजून डेझिग्नेट व्हायचे आहेत। त्यामुळे या संदर्भात जोपर्यंत राज्य सरकार आणि न्यायालय एकत्रितपणे एफर्ट करणार नाही तोपर्यंत सगळ्या केसेसमध्ये आपली जी अपेक्षा आहे 2 महिन्यात 3 महिन्यात निकाल यावा ती येणं कदाचित कठीण आहे। पण आम्हाला न्यायालयाकडनं सहकार्य मिळत आहे, त्यांच्याही काही अडचणी आहेत त्याही आम्ही दूर करतो। आणि मला विश्वास आहे की हा एक बेंचमार्क जो आपण सेट केला आहे हा पुढच्या अनेक गुन्ह्यांमध्ये या ठिकाणी आपल्याला करता येईल। आज जर सायबर गुन्ह्यांचा विचार आपण केला तर पूर्वी सायबर गुन्ह्यांमध्ये रक्कम फ्रीज होणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं। कारण आपल्याला माहिती आहे की एका खात्यातनं दुसऱ्या, दुसऱ्यातनं तिसऱ्या, तिसऱ्यातनं चौथ्या अशा पद्धतीनं ही रक्कम ट्रॅव्हल करते, वेगवेगळ्या देशांमध्ये चालली जाते। सायबर गुन्ह्यांमध्ये तर फायनली 100 अकाउंटमधनं एका अशा देशात जाते की ज्या देशाशी आपली संधी नाही आणि मग ते पैसे मिळत नाही। पूर्वी केवळ आपण 11% रक्कम फ्रीज करू शकत होतो, आता ते प्रमाण 27% पर्यंत पोहोचलं आहे। हे काही फार समाधानकारक नाही, 50% पर्यंत तरी आपल्याला पोचावं लागेल। पण तोही प्रयत्न येत्या काळामध्ये आपण करू, कारण 11%हून 27% पर्यंतही चांगली मजल आपल्या पोलिसांनी मारलेली आहे। आणि जवळपास जून 2026 या काळात, जानेवारी ते जून 2026 या काळात 439 कोटी रुपये हे अशा प्रकारच्या फ्रॉडचे फ्रीज करण्याचं काम हे आपल्या पोलिसांनी या ठिकाणी केलेलं आहे। आणि आता त्याच्यामध्ये 50,000पेक्षा कमी रक्कम असेल तर ती तात्काळ आपल्याला परत करता येते। आणि